मेन गोष्ट स्पोर्ट्स पर्सन किंवा कोणती गोष्ट करायची डिसिप्लिन पाहिजे. पहिली गोष्ट डिसिप्लिन असली तर सगळं होतं. यांनी काय होतं, पहिले सांगितलं हाताची पोझिशन आणि रनिंग करताना जी पोझिशन लागते ती सगळी ओके होती आणि याने स्टॅमिना वाढतो. आपण रनिंग केली आणि जाग्यावर इन आउट वर्कआउट केला, सेम अर्धा ऊस काढला बघ, मोकळं वाटर राहिलं आता. तर आता काय, करणला फोन केला, येतोय. आता काय करायचं, वॉर्मअप झाला कंप्लीट, पहिले जॉगिंग करून घेऊ आता. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 326वा दिवस आहे. तर ग्राउंडवर आला होता आपण, तर 6 वाजले, अंधाराचे अजून. तर थंडी गेली, पण कारण की आभाळ आलं ना तेव्हा थंडी गेली. तर थंडी वाजत नाही एवढी. करणला कॉल केला तर उचलला नाही, परत एकदा कॉल करून बघू त्याला. उचलत नाही, ते पहिल्या रिंगवर तर उचलणारच नाही. पण ही बॅग एकदम भारी झाली, कारण की सगळं सामान बसून राहिलं याच्यामध्ये. सिरियसच नाही पण कोणत्या गोष्टीत माहिती तो प्रॅक्टिस करता, पण सिरियस नाही. मग ते काय मतलब नाही ना, मग ते प्रॅक्टिस करून हुशार असून. स्पोर्ट्स पर्सन किंवा कोणती गोष्ट करायची डिसिप्लिन पाहिजे. पहिली गोष्ट डिसिप्लिन असली तर सगळं होतं. तर काल पायाची मालिश केली ती, कारण मालिश केली ना, पायातला जेवढासा पेन असतो ना सगळा निघून जातो पूर्ण. कारण की आपण काय केलं तर, आपण दरवेळेस तिळाच्या तेलाने काय करायची, मालिश करायची. हप्त्यातून एकदा आणि दोनदा तिळाच्या तेलाने मालिश केली ना, पायातलं जेवढं नसं जाम झालेलं असतं, हे झालं सगळं रिकवर होऊन जाते तिळाच्या तेलाने. तर मार्केटमध्ये भेटतं, तर पण मार्केटमध्ये 2-3 प्रकारचे बघितले, पण त्याचं एवढं क्वालिटी नाही. तर पतंजलीचं याचं आपण का स्पॉन्सर नाही करीत, पण पतंजलीचं याचं सगळ्यात भारी तिळाचं तेल आहे. कारण घट्ट पण असतं आणि ते जास्त पण क्वांटिटी भेटते. 60-65 रुपयाला बॉटल भेटते, मोठीवाली भेटते. आणि त्यांची दुसऱ्याची 60-65 रुपयाला छोटीच भेटते. याची क्वांटिटी जास्त असते आणि क्वालिटी चांगली याची. तर यूज केली आपण आणि आज डेली यूज करतो. कालच आणलेली आपण बॉटल. तर चला, ह्या हप्त्यातून एकदा तरी हे करत जा, जेणेकरून तुमचं कोणते म्हणजे मसल इंजुरी किंवा काय होणार नाही, पुणे पाय रिलॅक्स होऊन जाते. तर चला, रेडी झालो. तर आता काय करायचं, वॉर्मअप करायचा. वॉर्मअप करू आणि आजचा सोमवार आहे, तर आजचा वर्कआउट काय ते बघू. आता इकडचं ऊस कापला वाटतं, हे काय ऊस तोडला वाटतं, प्लेन झालं. कारण इथून तर इथपर्यंत सगळा ऊस होता. ऊस तोडीवाली इथं आहे, तर मग येईन वाटतं आता. पण त्याच्यामुळं आज वर्कआउट आपला लवकर करून घ्यावं, नाही तर भले गाणे लावते ते मोठे ट्रॅक्टरवाले, 5-6 ट्रॅक्टर असते. तर चला, अर्धा ऊस काढला बघ, मोकळं वाटर राहिलं आता. तर
आता काय करणला फोन केला येतोय. आता काय करायचं, वॉर्मअप झाला कंप्लीट. पहिले जॉगिंग करून घेऊ. आता जॉगिंग करू आणि मग आजचा वर्कआउट काय आहे रेग्युलर प्रमाणे बघून घेऊ. ऊस खाल्ले बा पहिली गोष्ट. आता इथं थोडं साफ करणं लागेल. काल थोडं केलं पण आता करण आलं थोडं साफ करून घेऊ. लयच खराब झाली इथं. कधी वर्कआउट करायला बरोबर वाटत नाही आणि पूर्ण कचरा झाला हे का. आता वर्कआउट करू त्याच्यानंतर थोडं 15-20 मिनटं देऊन साफ करून घेऊ आपण. तर नॉर्मल जॉगिंग केली तर आपले पाय फ्री होऊन जाते. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कधी पण नॉर्मल जॉगिंग करा, स्प्रिंट मारा किंवा रनिंग करा, त्याच्यानंतर हे असं थांबायचं नाही. कधी पण असं करायचं किंवा बसायचं नाही खाली. आणि आपला हार्ट कंटिन्यू चालू राहतं. त्याच्यामुळे काय असं बसलं तर दबाव पडतो. त्याच्यामुळे एकदम प्लेन झोपी जायचं, नाहीतर वॉकिंग करायची. पण असं दबून बसायचं नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर आज सोमवार म्हणजे आपलं लॉंग आहे आज. म्हणजे लॉंग तर मारता येत नाही, त्याच्यामुळे आपण काय करतो, इन आउट वर्कआउट करतो. इन आउट वर्कआउट केला तर सेम लॉंग जसं बेनिफिट होतो ना, सेम तसंच होतो. पण एक गोष्ट आहे, आपल्या इथं तर ग्राउंड नसल्यामुळे आपल्याला डांबरी रोडनेच पळणं लागतं. त्यामुळे जास्त पळलं तर पायाला प्रॉब्लेम होतो. आपल्या एक मित्राचा मेसेज आलता, तुम्ही वर्कआउट करते पण पेन कसं काय होत नाही. त्यामुळे एक गोष्ट आहे, शूज थोडंसं भारीवाला आहे. आणि त्याच्यानंतर वर्कआउट पण असा लाईट करायचा, एकदम हार्ड. म्हणजे आपण ह्याच्यावर करतो पण जास्त पाय आदळून द्यायचं नाही. जास्त पाय आदळून द्यायला तर मग तुम्हाला शिन पेन होणार किंवा टाच दुखणार, हे होणारच आहे. नाही तर किती भारी शूज घाला तुम्ही, पण एकदम पाय टाकण्याची टेक्निक पण एकदम आल्लात पाय टाकून वर्कआउट करायचं कधी पण. आणि रेपिटेशन कमी मारायचे. हे झालं त्याचा प्रॉब्लेम. दुसरा एक तुम्हाला सांगतो, लय पोरं बघितले ते काय करते, हायवेवर रोड रनिंग करते. रोड रनिंग करायच्या टायमाला काय एकटेच पळते अंधारात. एक तर ब्लॅक टी शर्ट घालते शॉर्ट घालते, ते अंधारात दिसतसुद्धा नाही. दिसलं नाही त्याच्यामुळे काय होतं, मोठ्या गाड्या असत्या, त्याच्यामुळे सेफ्टी सगळ्यात पहिले. रनिंग गेली तर सेफ्टी असली तर रनिंग कामाची ना, नाही तर काय. त्याच्यामुळं कोणी रोड रनिंग आपण बघा 2-3 वेळेस आपण लॉंग रनिंग केलं हायवेने. पण इथलचा हायवे आपल्याला जवळ आहे, पण इथून सोडून आपण ते सोलापूर हायवे त्या हायवे जातो. का बरं, का तिकडं लेंथ मोठी आणि ट्रॉफिक नाही एवढी. आणि त्याच्यात आपण काय करू, पायलट लावतो. म्हणजे आपल्या एक सोबत एक जण असतो, नाही तर 2-3 जण रनिंग करत असलं ना, एकामागे एक पळतो. म्हणजे मागचा मागं लक्ष देतो, पुढचा पुढे लक्ष देतो आणि अल्टरनेट करत राहतो. त्याच्यामुळे लक्ष राहतं. तर ही गोष्ट आहे. त्याच्यामुळं हायवेवर रनिंग करत असले तर सेफ्टीची काळजी घ्या. आणि चला आपल्या वर्कआउट कंटिन्यू होता. इकडे जाऊ, दुसरी जागाच नाही आपल्याकडं. कारण इथं सगळं इथं पहिली होती पण रस्ता गेला. इकडं पण आहे, पण तीच एक जागा आहे जिथं आपण स्किपिंग मारतो. तर तीच बेस्ट आहे आणि तीच एकच जागा उरलेली आता. तर चला आता काय करू, इन आउट वर्कआउट. इन आउट वर्कआउटला पण तुम्हाला सांगितलं, बिगिनर लोकाला पण लय फायदा आहे. आणि जे कंटिन्यू येते ना त्यांना पण लय फायदा आहे त्याच्यात. कारण की स्टॅमिना वाढतो, हँड पोझिशन वाढते, पायाची पोझिशन वाढते. म्हणजे पाय एकदम परफेक्ट बॉडी रनिंग करायला जे हे लागतं ना, म्हणजे पोझिशन कशी रनिंगची सेम ती पोझिशन ओके होती याने. तर चला या ठिकाणी बघा,
आपण स्किपिंग मारतो तिथंच, इन आउट वर्कआउट इथंच मारू, कारण की नरम सरफेस आहे. बाकी दुसरीकडे काही नाही, मग गवत आणि हेच आहे सगळं, मग दुसरीकडे एवढं काही नाही. तर चला करण आणि यूज तर आधी आपला वर्कआउट क्लिअर करून घेऊ. तर इथं करू बघा आपण. तर पाईप आहे मार्किंगला. मार्किंगला प्लेन सरफेस इथं एवढं याच्यात जमतं आपल्या इन आउट वर्कआउट. आता दुसरीकडं तिथं पण नाही राव जागा. तर चला, हां तुम्हाला एक सांगतो, वर्कआउट मारायचं कसं इन आउट. आता जुन्या लोकांना तर माहिती आहे आपण काय करतो. तर जे नवीन आले ना आपल्या चॅनलवर, त्यांना एक सांगतो, अशी रेस घ्यायची जेणेकरून काय आपला पाय कळतो आपल्याला नेमकी पोझिशन कशी आहे. नाही तर विदाऊट रेस नसली ना तर आपले पाय कुठेच कुठं पडले असते. तर मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय आहे, पहिले इन इन आऊट आऊट, पाय जास्त मागायचा, इन कमी करायचा, आऊट जास्त घ्यायचा. इन इन आऊट आऊट, इन इन आऊट आऊट. आणि अप्पर बॉडी वरची बॉडी अशी सरळ ठेवायची, ती हलवायची नाही जास्त. फक्त खालचं कमरेचा खालचा पाय फक्त हलला पाहिजे, वरचं बॉडी बॅलन्स अशी राहिली पाहिजे. तुम्हाला डेमो दाखवतो. असा या कंडिशनमध्ये मारायची. तर चला,
आपला इन आउट वर्कआउट कंप्लीट झाला नॉर्मलमधला. ह्याने काय होतं, पहिले सांगितलं हाताची पोझिशन आणि रनिंग करताना जी पोझिशन लागते ती सगळी ओके होती आणि याने स्टॅमिना वाढतो. आपण रनिंग केली आणि जाग्यावर इन आउट वर्कआउट केला सेम हे. आणि एक सांगतो हा बेनिफिट, हा वर्कआउट ज्याला बेली फॅट आहे, ज्याला स्टमक फॅट आहे, जे नवीन रनिंग चालू करणार आहे त्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. जाग्यावर कमी टाईममध्ये तुमचं जॉगिंग होऊन जाते. तर हे मस्त कार्डिओमध्येच येतो हा. ह्याच्यामध्ये पण आपण स्टेप येते, ब्लॉक येतो, वेगवेगळे येते, पण आपण प्लेन सरफेसवर मारला. आणि आता एक छोटासा ब्लॉक आहे त्याच्यावर आता उरलेले सेट मारू. तर चला स्टोरी बा. तर चला आता काय करू, आता रेग्युलर मध्ये वर्कआउट संपला आपला इन आउट वर्कआउट. तर आता काय करायचं, सपाटे. तर सपाटे मारू आपल्या रेग्युलर मधले. चला
तर आता सपाटे झाले कंप्लीट आपले. तर आजचा वर्कआउट झाला. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता आज आपण पट्टा ते खाली काढलंच नव्हतं. हे रोल सगळ्यात मेन गोष्ट आहे. जेव्हापासून आला तेव्हापासून इंजुरी चान्सेस कमी झाले. तर चला एवढे लोक होते का पाहायला. तर हे रोल सगळ्यात भारी आहे. पावसाळ्यात आपण आणला काऊन नाही माहिती का, पावसाळ्यात एक पुट्टा असल्यामुळे नरम पडून जातो. नरम पडलं तर काही कामाचं राहत नाही. त्याच्यामुळं आता यूज करायला काढला आपण. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता कधी आता लेग स्ट्रेच करू. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता जायची तयारी करू. तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आज आपण केलं इन आउट वर्कआउट का लॉंगच्या ऑर वर्कआउट येतो. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट पॉईंट सोबत. बाय.